नमस्कार. अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला उन्हाळा विशेष साखर न वापरता गुळाचा वापर करून कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरीचा वापर केला आहे. 2 कैऱ्या कुकरमध्ये घालून त्याच्यात पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या करून ते व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर कैरी आपली व्यवस्थित शिजली जाते. ते एका प्लेटमध्ये काढले आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर याची साल काढून घेऊन या कैरीचा पल्प पूर्णपणे मी या प्लेटमध्ये काढून घेतला आहे. नंतर हा पल्प आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. याच्यात मी थोडीशी पुदिन्याची पाने घातले आहेत. अर्धी वाटी गूळ वापरला आहे. 1 चमचा विलायची पावडर घातली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नंतर हे मिक्सरला आपण बारीक फिरवून घेतलं आहे. ही पेस्ट मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आठवडाभर ही पेस्ट फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकते व आपल्याला जेव्हा पन्हे बनवायचं असेल तेव्हा 2 चमचे ही पेस्ट थंड पाण्यात मिक्स करून आपण बनवू शकतो. उन्हाळ्यात बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो व हातापायांची जळजळ होते, तेव्हा हे कैरीचे पन्हे एकदा बनवून नक्की प्या. तर पन्हे बनवूया. इथे ग्लासमध्ये मी बर्फ घातला आहे व 2-2 चमचे मी दोन्ही ग्लासमध्ये पेस्ट घालत आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता. थंड किंवा नॉर्मल पाणी घालून हे ग्लासमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा पल्प पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळला जातो. तर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर थंडगार असं गूळ घालून केलेलं आपलं कैरीचं पन्हं तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. तर भेटूया अशाच एका नवीन उन्हाळा विशेष रेसिपीसोबत. धन्यवाद.